मॅम. त्या कंपनीचे लाडके भाऊ म्हणजे आपले लाडके सी-एम-डी सर, माननीय विकास गोपाल सर यांचा कालच वाढदिवस झाला. त्यांच्यावर अजूनही देखील आनंदाचा वर्षाव होत आहे आणि आपण प्रत्येक महिला व्ही-आर मॉलमधील त्यांची बहीण त्यांना आशीर्वाद देत आहोत, की असंच त्यांची छान प्रगती होऊ दे आणि सतत ते असेच हसमुख राहू दे आणि प्रत्येकीच्या आयुष्यात आणि घरात आनंद बहरून आणू दे. तर जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या आणि जोरदार त्यांच्यासाठी भरभरून आशीर्वाद झाले पाहिजे आपल्या या दुपारच्या मीटिंगमध्ये. आपल्या कंपनीचे जे फाउंडर आहेत, त्यांचं विजन काय आहे? मॅम माझा आवाज हो, क्लिअर हो. आहे ना? आहे, जस्ट आहे, थंब आहे. द्या. ओके, ओके. थँक यू. आपल्या कंपनीचं विजन काय आहे? तर सर्वात ब्रँड असणारे, गुणवत्ता असणारे प्रॉडक्ट प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक कुटुंबापर्यंत जावे. जेणेकरून महिलांना गर्भाशयाचा जो होणारा कॅन्सर आहे, त्यापासून मुक्त करता येईल. कोणत्याही म्हणजे फक्त कॅन्सर नाही, कोणताही आजार असू दे, पी-सी-ओ-डी असू दे, पी-सी-ओ-एस असू दे किंवा इतर काही जे आजार असतील, तर प्रत्येक आजारापासून महिला ही मुक्त झाली पाहिजे. यासाठी आपली ही उत्पादनं आहेत, ती काम करत आहेत. त्यानंतर फक्त आजारमुक्त होऊन चालेल का? तर नाही. प्रत्येक महिला, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब हे काय झालं पाहिजे? आत्मनिर्भर झालं पाहिजे. त्यांना सुख संपत्ती कारण नाही म्हटलं तरी आपण म्हणतो, की पैसा काय आपण रिकामी खिशाने आलोय, रिकामी खिशाने जाणार आहोत. म्हणजे इथून आलोय तिकडे जाणार आहे. तर पैसा काही न्यायचा नाहीये. पण इथून आलोय तिकडे जाणार. पण तो जो मधला काळ असतो ना, त्यासाठी फक्त आणि पैसाच आपल्याला लागतो. म्हणजे आपल्या पूर्वी जंगलात जे लोकं राहायचे, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी जंगलातून मिळत होत्या. पण आता आपल्याला ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, प्रत्येक गोष्टीसाठी पैसा मोजावा लागतो. तर आपल्या या कंपनीमधून तुम्हाला आरोग्य तर मिळणारच आहे, पण त्याबरोबर इन्कम सोर्स देखील मिळणार आहे आणि तुमचं हेल्दी आणि वेल्दी आणि हॅपीनेस हे तुमच्या आयुष्यात असणार आहे. तर येस मॅम नेक्स्ट पेज. अशी जी भरभरून देणारी कंपनी आहे, या कंपनीचे आपण ऑफिस तर पाहिलेच आहे, की ठाणे आणि नाशिक येथे आहे. तर या कंपनीचे जवळ-जवळ 20 फ्रँचायझी आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. त्याचबरोबर 100 पेक्षाही अवॉर्ड आपल्या कंपनीला म्हणजेच व्ही-आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला बहाल करण्यात आलेले आहेत. माझ्या मते मी आता जे पुढचे नंबर सांगेल, हे वेळोवेळी म्हणजे प्रत्येक दिवशी बदलत जाणार आहेत. कारण प्रत्येक दिवशी आपल्याकडे ब्रॉन्झ, सिल्व्हर कोण ना कोण, काही ना काही अचीव्हमेंट घेत असतात. त्यामुळे हे नंबर्स आता मी सांगते, त्याच्यात वेळोवेळी बदल होत जात असतो. तर आणि त्याचबरोबर आपल्या कंपनीमध्ये 1,25,000 पेक्षाही जास्त डिस्ट्रिब्युटर आहेत. आपल्या कंपनीचा टर्नओव्हर आहे, जो 20 करोड पेक्षा जास्त आहे. 30 लाख पेक्षा जास्त वीकली पेआउट डिस्ट्रिब्यूट केला जातो. म्हणजे आपल्याला दर मंगळवारी येणारा जो पेआउट आहे, हा 30 लाख पेक्षाही जास्त आहे. म्हणजे घेणारे मेंबर्स हे खूप आहेत. त्याचबरोबर 1 करोड 20 लाख पेक्षा जास्त मंथली पेआउट डिस्ट्रिब्यूट केला जातो. म्हणजे महिन्याचा कुठे जातोय? 1 करोड 20 लाख पेक्षाही जास्त. 25,000 पेक्षा जास्त डिस्ट्रिब्युटरने वीकली पेआउट घेत आहे. मी म्हणाले ना 25,000 पण मला तरी वाटतं आता 25,000 राहिलेले नाहीयेत, तर त्याही पेक्षा जास्त आणि पुढे टीम विनर्समधून खूप वाढतच जाणार आहेत पेआउट घेणारे. आपला 5वा वर्धापन दिन, जो आशिया खंडातील सर्वात मोठं सभागृह आहे, षण्मुखानंद जे सायन येथे आहे. तिथे दिमागदार असा म्हणजे भव्य-दिव्य असा सोहळा पार पडला, जिथे मी पण माझ्या टीम मेंबर्सना घेऊन गेलेले. तर तिकडे त्यांना काही ना काही अचीव्हमेंट मिळाल्या. खूप भारी वाटलेलं बघायला. म्हणजे इतका जबरदस्त प्रोग्राम मी आता माझं एज जे आहे 37 या 37 वर्षात कधी कुठे पाहिला नसेल लाईव्ह प्रोग्राम. इतका जबरदस्त आपला तो प्रोग्राम झाला होता. तिथे जवळ-जवळ 50 लाखांचे लकी ड्रॉ काढण्यात आले होते. त्यानंतर
9 लीडर्सनी कार अचीव्ह केली आहे. म्हणजे आपल्या व्ही-आर मोरमधून जे पेमेंट घेतात, त्यातून त्यांनी स्वबळावर आपली कार अचीव्हमेंट केलेली आहे. 100 पेक्षा जास्त स्कूटी विनर्स आहेत. 39 पेक्षा जास्त एल-ई-डी टीव्ही अचीव्हर्स आहेत. 400 पेक्षा जास्त फूड प्रोसेसर विनर्स आहेत. 40 जे मेंबर्स आहेत त्यांनी ही आपली इंटरनॅशनल टूर विनर्स आहेत. म्हणजे माझ्या मते हा आकडे जे मी सांगते ते वेळोवेळी बदलत आहेत. येस. आता आपण येत आहोत अशा पेजवर ज्या सर्वांच्या लाडक्या मानसी पत्त्याने ह्या सफायर डायरेक्टर आहेत आणि ज्या आपल्या टीम विनर्सच्या म्हणतात ना, कुटुंब प्रमुख आहेत आणि कुटुंब प्रमुख नुसत्या नाही आहेत, तर त्या वेळोवेळी प्रत्येक मेंबर्सच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या आहेत आणि खूप जोरदार त्यांची ऑल ओव्हर पूर्ण महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, भारताच्या बाहेर देखील मेंबर्स त्यांचे आहेत. तर एकदा जोरदार आपल्या मानसी पत्त्याने मॅमसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. खूप जबरदस्त त्यांचं काम चालू असतं. नेक्स्ट पेज मॅम. आपल्या टीम विनर्सच्या ज्या लीडर आहेत मानसी पत्त्याने मॅम यांना बेस्ट लीडर अवॉर्ड हा घोषित करण्यात आलेला. आपण पेजवर दिसतच आहे किती हॅपी फेस सगळे दिसत आहेत, आनंदी चेहरे सगळ्यांचे. इतका जबरदस्त आनंद घेत आहेत त्या ट्रॉफीचा. म्हणजे एखादी ट्रॉफी मिळते कुटुंब प्रमुखाला, ती फक्त त्याला नसते, तर ते त्यांच्या पूर्ण कुटुंबाला म्हणजे आपल्यालाच ती बहाल केलेली आहे. कारण आपली टीम इतकी जबरदस्त आहे. येस, नेक्स्ट पेज मॅम. इथे बघू शकताय तुम्ही बेस्ट लीडरचा अवॉर्ड मॅमना देण्यात आलेला आहे. आपले विकास सर आहेत, प्रिया मॅम आहे. नेक्स्ट पेज. येस मॅम, नेक्स्ट पेज. बेस्ट बिझनेस वुमन म्हणून त्यांना हल्लीच घोषित करण्यात आलं आणि त्याचाही त्यांना जे अवॉर्ड देण्यात आला, इतकं भारी वाटत होतं ते पाहून आणि स्टेटसला ठेवून बरेचसे रिक्वायरमेंट आले, की काय आहे चौकशी केली बऱ्याच जणांनी. म्हणजे इतकं जबरदस्त आपल्या ज्या प्रमुख आहेत, मानसी पत्ताने मॅम यांचं काम जोरदार चालू असतं आणि त्यांनाच आपण पुढे ठेवून त्या वाटेवर आपल्याला कसं जाता येईल, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट पेज मॅम. येस. कुटुंब प्रमुख म्हटलं, की कुटुंब प्रमुखमध्ये आपले जे प्लॅटिनम डी-एस आहेत, म्हणजेच प्लॅटिनम डिरेक्टर. तर जवळ-जवळ आपल्याकडे 7 प्लॅटिनम असे गोड चेहरे आहेत. म्हणजे आपल्या मृणाली मॅम आहेत, ज्योत्स्ना मॅम आहेत, वैशाली चव्हाण मॅम ठाण्याच्या आहेत, एकता तरे, त्यानंतर माधुरी सोनावणे, आरती भोईर आणि स्मिता मॅम, हे असे अनेक चेहरे आहेत बघा. खूप सपोर्टिव्ह लीडर्स आहे. प्रत्येक त्यांच्या मानसी मॅमच्या खाली ते आहेत, तसे त्यांच्या खाली अनेक टीम आहेत आणि प्रत्येक वेळोवेळी टीमला ते गाईडन्स देत असतात. तर एकदा जोरदार आपल्या प्लॅटिनम डी-एस म्हणजे डायरेक्ट सेलर मेंबरसाठी जोरदार क्लॅपिंग होऊन जाऊ दे. त्यांच्यामुळे पुढे आपण घडत आहोत. नेक्स्ट पेज मॅम. मी आत्ताच म्हणाले, की 9 जणींनी कार अचीव्हमेंट घेतलेली आहे. तर त्यातल्याच बघा आपल्या प्रिया मॅम मिडलला आहेत. त्यानंतर रेड चेरीमध्ये म्हणजे जी माझी खूप जवळची कार असं म्हणजे मी फोटो जेव्हा काढत होते ना, इतकं भरून येत होतं, की हां, लवकरच माझी पण अशी माझ्या दारात लागणार आहे. इतकी जबरदस्त आपल्या ज्योत्स्ना मॅम प्लॅटिनम आहेत, त्यांची कार आलेली आहे. त्यानंतर आपल्या आरती भोईर मॅम प्लॅटिनम आहेत, त्यांची आहे. मानसी पत्त्याने मॅमची वाह! जबरदस्त अशी आहे. म्हणजे ती बघितल्यावर सगळेजण विचारायला लागले, की इतकी सुपर डुपर कार घेत असतील म्हणजे ह्यांचा इन्कम किती असेल? म्हणजे तुम्ही विचार करू शकता, की आपण एखादी गोष्ट घ्यायला वेळ लावतो किंवा विचार करतो. पण जर पैसा असेल, तर आपल्याला कोणत्याही गोष्टीचा विचार करावा लागत नाही. तर सर्वांनी जे अचीव्हमेंट घेतलेले आहे, तर त्यांच्यासाठी पण टाळ्या होऊन जाऊ दे. नेक्स्ट पेज मॅम. येस. तर आपल्या कंपनीचा मुख्य उद्देश काय आहे? तर मासिक धर्म म्हणजे आपले जे पिरियड्स आहेत, त्याच्यामधून आपल्याला मुक्त करणं.
यामध्ये पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस, मूड स्विंग्ज होणं, चिड होणं, त्यानंतर अ, अ, अनियमित पाळी, कमी रक्तस्राव, जास्त रक्तस्राव असे जे प्रॉब्लेम्स आहे, यापासून आपल्याला मुक्त कसा करता येईल, यासाठी आपले जे प्राईम प्रॉडक्ट आहेत, त्यामध्ये आपला लायनर, डबल एक्सेल प्रोविंग आणि एक्सेल प्रोविंग्स असे पॅड आहेत आणि अ, हे वापरून खूप जणींचे आरोग्य सुधारलेले आहेत. हे आपले झाले प्राईम प्रॉडक्ट. त्यानंतर मॅम नेक्स्ट पेज. तर मला सांगा नुसते पॅड आहेत का आपल्याकडे? जो तो पॅडवर जॉइनिंग करत असतो. तर आपल्याकडे नुसते प्रोविंग सॅनिटरी नॅपकिन्स नसून अ, असे काही प्रॉडक्ट आहेत. म्हणजे बघा आता आजार इतके भयानक पसरलेले आहेत जिकडे-तिकडे. शुगर असेल, बीपी असेल, थायरॉइड असेल अ, किंवा एखाद्याला कोणतेही जे जे आजार आहेत, तर त्याच्यावर जो तो ॲलोपॅथिक त्यांच्या गोळ्या चालू असतात. अगदी सकाळचा डोस असतो, दुपारचा असतो, रात्रीचा असतो. अशा प्रकारच्या अनेक त्यांच्या ज्या मेडिसिन्स आहेत, ॲलोपॅथी गोळ्या, हे ते खात आहेत आणि तुम्हाला माहिती आहे ॲलोपॅथी औषधांचा आपल्या शरीरावर किती गंभीर परिणाम होतो. म्हणजे आपल्या पित्त वाढतं शरीरात, उष्णता वाढते. त्यानंतर आपल्या किडनीवर त्याचा परिणाम होत जातो. आणि आपण आजारी पडल्यावर गोळ्या खाण्यापेक्षा आपण आजारी पडू नये यासाठी काळजी घेणं किती गरजेचं आहे. मग यासाठी आपल्याकडे काही प्रॉडक्ट आहेत आणि आजारी पडू नये म्हणजेच काय प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन द क्युअर. म्हणजे काय तुम्ही काळजी घ्यायची. मग त्यासाठी काही प्रॉडक्ट आहेत. तर त्यामध्ये काय प्रॉडक्ट आहेत? आपले सॅनिटरी नॅपकिन्स झाले. त्यानंतर आपल्याकडे आहेत फूड सप्लिमेंट जे अनेक प्रकारचे आहेत. म्हणजे महिलांच्या मासिक पाळीवर गर्भाशयासाठी आहेत. त्यानंतर जसे महिलांना आजार आहेत, तसे पुरुषांना देखील हार्मोन्स बदलून त्यांनाही काही त्रास असतात. त्यांच्यासाठी मेन कंप्लीट सोल्युशन आहे. हिमोग्लोबिन कमी असेल तर बेरी प्लस आहे. त्यानंतर सांधेदुखी, कोणत्याही वाताचा त्रास असेल तर आपली ऑल टोटल आहे. कॅलिक्युअर आहे, म्हणजे जर कोणाला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असेल किंवा किडनी फेल्युअर किंवा सतत लघवीला होणं, किडनीचे प्रॉब्लेम्स असतील तर कॅलिक्युअर आहे. लिव्हर केअर आहे. लिव्हर केअरचे इतके जबरदस्त रिझल्ट आलेले आहेत, की जे ड्रिंक करतात त्यांची दारू देखील सुटलेली आहे. इतके आपल्या जबरदस्त लिव्हर केअरचे रिझल्ट आहेत. त्यानंतर हेल्थ फोर्स आहे. हेल्थ फोर्स म्हणजेच काय? आपल्याकडे रिव्हर्स थायरॉइडचे पण रिझल्ट आलेले आहेत हेल्थ फोर्सचे. खूप जबरदस्त अशा फूड सप्लिमेंट आहे. पायलो हिल आहे, मूळव्याध. ते कोणाला सांगताही येत नाही आणि बोलताही येत नाही. असा आजार. पण आपण कोणालाही न सांगता आणि दाखवता, बोलता, काही न करता आपण पायलोहिल घेऊन पण तो रिकव्हर करू शकतो. त्याचबरोबर आपली कोलेस्ट्रॉलसाठी जी आहे फूड सप्लिमेंट. हल्ली बघा फास्ट फूड खाणं असतं त्यामुळे कोलेस्ट्रॉल बऱ्याच प्रमाणात लोकांचं वाढतं आणि कोलेस्ट्रॉल वाढल्याचे परिणाम असे होतात, की हार्ट अटॅकचे बरेचसे इश्यूज वाढतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल जर वाढत असेल, तर त्यासाठी आपल्याकडे फूड सप्लिमेंट आहे. स्प्रे आहे, ऑइल आहे, दर्जेदार असे जेल आहे. खूप सुंदर प्रॉडक्ट आहे. की असं नाही की सॅनिटरी नॅपकिन्सच आहे. म्हणजे तुम्ही फक्त महिलांनाच देऊ शकता असे नाहीये. पूर्ण कुटुंबात तुम्ही प्रॉडक्ट यूज करू शकता किट घेऊन. असे आपले सुंदर प्रॉडक्ट आहे. नेक्स्ट पेज मॅम. सर्वत्र एकच विषय आहे चर्चेचा. तो प्रोव्हिन्स पॅड आहे उत्तम दर्जेचा. म्हणजेच आपल्या माननीय विकास सर यांना आपण बघतोय. अनेक ठिकाणी आता फोटोजमध्ये दिसत असेल, की ते फिल्म इंडस्ट्रीजमधल्या मानसी नाईक मॅम, त्यानंतर आपले मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री नारायण राणे आहेत, त्यानंतर एकनाथजी शिंदे सर आहेत. असे ह्यांच्याबरोबर त्यांना अवॉर्ड मिळालेले आहेत. कोविड योद्धा म्हणून त्यांना अवॉर्ड बहाल करण्यात आलेला आहे. त्यानंतर म्हणजे इतरही आहेत बघा फोटोजमध्ये, की सरांना बऱ्यापैकी अवॉर्ड-रिवॉर्ड देण्यात आलेले आहेत. नेक्स्ट पेज मॅम. आपल्याला प्रश्न पडतो, की अमुक व्यक्ती आहे तर काय द्यावं त्या व्यक्तीला? तर आपल्याकडे हे आता आधीचे किट आहेत, पण आपले आता किट
नवीन प्रकारे आलेले फोटो ग्रुपवर येऊन जातील. तर कोणालाही काही प्रश्न पडत असतील, की एखाद्या व्यक्तीला काय सजेस्ट करावं, तर आपले एक टोटल असे 6-7 किट आहेत, बरेच आहेत. तर तुम्ही त्या व्यक्तीच्या रिक्वायर्ड जी असेल, म्हणजे कोणाला मूळव्याध असेल, कोणाला प्रेग्नन्सी कन्सीव्ह करायची असेल, कोणाला पी-सी-ओ-डी क्लिअर करायचं असेल, कोणाला वेट लॉस करायचं असेल, तर त्या प्रकारे तुम्ही त्यांना 3,150 ने किट देऊन आपल्या कंपनीमध्ये जॉइनिंग करू शकता. येस. नेक्स्ट पेज मॅम. बघा, आपण जॉइन झाल्यानंतर पुढे आपल्याला इन्कम तर मिळतोच आहे. पण त्या इन्कम बरोबर आपल्याला रिवॉर्ड पण देण्यात येत आहे. म्हणजे जसं की तुम्ही ब्रॉन्झ झालात, तर तुमच्या अंडर लेफ्टला 20, राईटला 20 म्हणजे तुमच्या 20 पेअर झाल्या, तर तुम्हाला बिझनेस किट देण्यात येतो. त्यानंतर सिल्व्हरला 50 पेअर लागतात आणि त्यात तुम्हाला ट्रॉली बॅग देण्यात येते. त्यानंतर तेव्हा तुमचा इन्कम झालेला असतो 31,500 आणि गोल्ड डिरेक्टर त्याच्या सिल्वर नंतर आणि एक आता पोस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. आपली अपडेट असलेली नंतर येऊन जाईल फाईल. तर शर्मिला मॅम हां. एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर ना? एक्झिक्युटिव्ह डी-एस एक गोल्ड नंतर ती आहे हां. 300 पेअर तर झाल्यानंतर. 300 पेअर झाल्यावर ती आहे आणि त्यामध्ये फ्रिज आहे ना मॅम? डबल डोर हां. रेफ्रिजरेटर. येस, येस. आणि तेव्हा तुमचा इन्कम झालेला असतो 94,500 चा. त्यानंतर सॉरी तेव्हा तुमचा इन्कम ॲक्चुअली मलाही एक माहीत एक नाही. लाख 1,00,000 89,000 असतो. हो का? ओके. त्यानंतर गोल्डला तुम्हाला 150 पेअर हे करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अचिव्हमेंट मिळते. वॉशिंग मशीन आहे. तेव्हा तुमचा झालेला असतो इन्कम 94,500 इतका झालेला असतो. दीपिका मॅम, एक मिनिट. गोल्ड नंतर एक्झिक्युटिव्ह डी-एस ही आपली अचिव्हमेंट असणार आहे. अचिव्हमेंट. गोल्डच्या नंतर गोल्डला आपल्याला 150 पेअर आहेत येस, आणि येस. एक्झिक्युटिव्ह डी-एस ला आपले 300 पेअर आहेत. 300 पेअर सो आहे. गोल्ड आणि त्यानंतर प्लॅटिनमच्या मध्ये. प्लॅटिनम डिरेक्टर ज्याला आपले 500 पेअर झालेले असतात आणि त्याला अचिव्हमेंट टीव्ही ना मॅम? हे आहे तसं सेम आहे ना? नाही, आता प्लॅटिनमला त्यांनी स्मार्टफोन हे केलेला आहे. हो. म्हणजे तुम्ही हम्म. जसे-जसे अवॉर्ड घेणार आहात, तसे-तसे तुम्हाला पुढे अचिव्हमेंट मिळत जाणार आहे. ओके. तर आपण बघूया, की जॉइनिंगचे फायदे काय आहेत? म्हणजे तुम्ही जॉइनिंग केल्यानंतर 3,150 ने जॉइनिंग केल्यानंतर तुम्हाला काय फायदे होतात? तर तुम्ही जॉइनिंग केलं 3,150 भरले, त्याचे तुम्हाला कोणते हवे ते प्रॉडक्ट तुम्हाला मिळून जातात. त्यानंतर तुम्हाला डेलीचं म्हणजे रिपर्चेस करणं कुठेही कंपल्सरी नाहीये. म्हणजे बऱ्याचशा कंपन्यांमध्ये पाहिलं तर मला हल्लीच एक जण भेटलेले, ते सांगत होते त्यांच्या कंपनीमध्ये जॉइनिंग केल्यानंतर दर महिन्याला काहीतरी 5,000 च्या पुढे रिपर्चेस करणं अनिवार्य आहे. म्हणजे असे बऱ्याचशा कंपनीमध्ये काही ना काही रूल्स असतात. पण आपल्याकडे इथे तसा कोणताही रूल्स नाहीये. बरं तुम्हाला ऑफिस आहे का? स्टाफ आहे का? तर नाही. तुम्हाला शिक्षणाची गरज आहे का? तर तशीही नाहीये कुठे. आणि आपल्या कंपनीत जॉइन झाल्यानंतर आपल्याला आपल्या जसं की आता दुपारची मीटिंग होते. इथे तुम्हाला सगळी माहिती मिळून जाते. 12 लाख पेक्षाही जास्त युजर आपल्या कंपनीमध्ये आहेत मंथली. हां. त्यानंतर 60,000 पेक्षाही हॅपी मेंबर्स आहेत. हॅपी आपले जे किटने जॉइन झालेत त्यांना तो आनंद मिळालेला आहे. म्हणजे कोणाला अपत्य नसेल तर त्यांना तो रिझल्ट आलेला आहे. कोणाला हेल्थ वाईज जे काही इश्यू होते ते त्यांचे क्लिअर झालेले आहेत. नंतर बघूया आपण जॉइनिंगचे बेनिफिट काय आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही जॉइन झाल्यानंतर तुम्हाला त्याचे काय फायदे होतात. आपण आता ते पाहिलेच आहे फायदे. हाऊ टू स्टार्ट म्हणजे सुरुवात कशी करावी? तुम्हाला प्रश्न पडतो, की आता मी जॉइन झाले, तर आता मला कोण सांगणार, कसं करणार मी, काय करणार? तर यासाठी ह्या आपल्या ज्या दुपारच्या मीटिंग्ज असतात त्यामध्ये ऑल क्लिअर होतं. म्हणजे जेव्हा तुम्ही 3,150 किंवा 6,300 ने जॉइनिंग घेता,
तेव्हा तुम्ही कोणत्याही प्रोडक्टने जॉइन होऊ शकता. फक्त जॉइनिंग करण्यासाठी आपल्याला के-वाय-सी डॉक्युमेंट्स द्यावे लागतात. म्हणजेच आपल्याला बँक डिटेल्स आणि पॅन कार्ड हे दोन्ही गोष्टी अनिवार्य आहेत. ते याकरिता, की पुढे जाऊन तुम्ही काम केलात तर तुम्हाला त्याचे पेआउट येणार आहे. तर कंपनी कोणाच्या घरोघरी जाणार आहे का मला सांगा प्रत्येक वेळी, की बाबा तुझा पेआउट आलाय, तुझा पेआउट आलाय. तर यासाठी आपले बँक डिटेल्स घेतले जातात. म्हणजे बऱ्याच जणींना प्रश्न पडतो, की बँक डिटेल्स कशासाठी? तर पुढे जाऊन तुम्ही काम करणार आहात किंवा तुम्ही नुसतं रिपर्चेस जरी केलात, तरी त्याचाही इन्कम आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये येऊन जातो. ट्रेनिंग अँड बी-ओ-पी. तर आपल्याकडे इथे खूप छान अशा ट्रेनिंग्ज होत असतात. हल्लीच कोल्हापूरला DS1 खूप छान असं झालं. म्हणजे असं वेळोवेळी आपल्या कंपनीतून काही ना काही आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं. वेळोवेळी इथे आपल्याकडे प्रॉडक्टचे रिझल्ट आणि फीडबॅक पाठवले जातात. डुप्लिकेशन्स आणि डेव्हलपमेंट म्हणजे आपले जे लीडर्स करतायत ना, त्यांना आपण डुप्लिकेशन स्वतःला केलं, की आपल्या मॅम काय करतायत, कसं आपण बोललं पाहिजे, चाललं पाहिजे किंवा त्यांना फॉलो केलं पाहिजे. या गोष्टी तुम्ही केलात तर नेक्स्ट अचीव्हमेंट ही तुमची 101% असणार आहे. इथे बघा सरांसोबत LDP वसईचा जो LDP झालेला जबरदस्त LDP होता. सर्वांचे चेहरे तिथे छानपैकी दिसत आहे सरांसोबत. त्यानंतर कंपनी काही ना काही ऑफर लावत असते. त्यामध्येच आपल्या ताज हॉटेलमध्ये जी ऑफर विनर्स होते, तर त्या सर्व लीडर्सना ताज हॉटेलमध्ये सरांनी जबरदस्त अशी पार्टी दिलेली. म्हणजे त्यांचे फोटोज बघून आम्ही इतके भारी एन्जॉय करत होतो. म्हणजे त्यांनी तिथे किती मजा केली असेल. त्यानंतर लास्टचा फोटो आहे लखपती लीडर्स. इथे मी स्वतः गेलेले होते. लखपती लीडर्सच्या कार्यक्रमाला नवीनच जॉइन झालेले. पण कामाचा असा जोश अंगात होता आणि अजूनही तसाच आहे आणि त्यामुळेच मी कमी वेळेत लवकर लीडर्समध्ये सामील झाले. याचं कारण हे सांगण्याचं कारण असं, की असं काही नाही जो जुना आहे त्यालाच वरती जायला मिळतं. तुम्ही फुल फ्लेजने काम कराल तसं तुम्हाला पण लवकरात लवकर अचीव्हमेंट मिळत जाणार आहे. अ, झालंय का मॅम आपलं? येस, येस. येस स्टॉप करा मॅम. तर आपण आताच कंपनी प्रोफाइल बघितली. सगळ्यांना कशी वाटली आपल्या कंपनीची प्रोफाइल? जबरदस्त आहे की नाही? येस एव्हरीवन. क्लॅपिंग Yes, होऊन जाऊ दे आपल्या इतक्या जबरदस्त प्रोफाइलसाठी, की सरांनी आपल्याला कुठेही टेन्शन दीपिका मॅम, तुमचा आवाज जरा येत नाहीये. करतात. आवाज येतोय ना मॅम माझा? नाही, मध्ये कट झाला होता, आता येतोय. हो, तेच कॉल येतो. हां, हां. आता तर बोल. इतकी जबरदस्त कंपनी आहे. कंपनीचे इतके जबरदस्त रिझल्ट ओरिएंटेड प्रॉडक्ट आहेत. तर आपल्याला काही टेन्शन आहे का बघा, की कोणाला काय द्यायचंय, काय देऊ नको वगैरे. कोणत्याच प्रकारचं टेन्शन नाहीये. तर यासाठी मी एक गोष्ट आणि एक तुमची 2 मिनिटं बाबतीत नंतर मी आपल्या लीडर्सकडे हँडओव्हर करणार आहे. तर बघा म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं, की मी तर रोजचं स्टेटस ठेवते. रोज दुपारी मीटिंग जॉइन करते. रोज रात्री पण मीटिंग जॉइन करते. तरी देखील मला का नाही कोणी जॉइन होतंय? तर मला असं वाटतं, की तुम्ही हे स्टेटस ठेवतात मान्य आहे. दुपारच्या मीटिंगला आहात, रात्रीच्या मीटिंगला आहात, या पण गोष्टी मान्य आहे. पण हे कोणासाठी करताय तुम्ही? नक्की सांगा. स्वतःसाठी की लीडर्सना दाखवण्यासाठी? कारण तुम्ही जेव्हा एस-टी-पी म्हणजेच शो द प्लॅन या रूल्सवर जाल, म्हणजे फक्त मला स्टेटस नाही अपडेट करायचेत किंवा मीटिंग्ज फक्त अटेंड करायच्या नाहीयेत. तर हा जो प्लॅन आहे, तो इतर म्हणजे दिवसातून कमीत कमी 2 ते 4 मेंबर्सना मी शो करणार आहे. तेव्हाच तुम्हाला त्या पुढे जाऊन अचीव्हमेंट मिळणार आहे. नाहीतर बरेच जण ज्यांना नाही अचीव्हमेंट मिळत, ज्या फक्त म्हणजे कंपनी जॉइन करतात, माहिती घेतात, प्रॉडक्टचं नॉलेज पण घेतात, पण इतरांपर्यंत पोहोचवत नाही.
तर तुम्हाला अचीव्हमेंट नक्कीच नाही मिळणार आहे. यासाठी तुम्हाला घराबाहेर करणं फार गरजेचं आहे आणि टीमला सपोर्ट करणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि बघा खूप जणी म्हणतात, की "नाही हो, खूप प्रॉब्लेम्स आहेत घरात. काय सांगू तुम्हाला, अडी-अडचणी आहेत, हे पाठवत नाहीये, मुलांचा अभ्यास आहे, मुलांचं खाणं-पिणं आहे." आता बघा पूर्वी ज्या आपल्या आई-आजी बघाल, तर त्यांना मुलं नव्हती का? आताच्या आपल्या पिढीला 1 किंवा 2 मुलं आहेत. पण तेव्हा त्यांना 4 आणि 8 मुलं होती जवळ माझ्या आजीला 9 मुलं होती. आईला माझ्या 7 त्यातली 2 लहान असतानाच हे झाली. पण त्यांनी सांभाळलीच ना. आताच्या मुलांचं आपणच कौतुक करून ठेवलेलं आहे, की माझ्याशिवाय खात नाही, माझ्याशिवाय हे करत नाही. म्हणजे आपण स्वतःला सगळ्या गोष्टीत गुंतवून ठेवलेलं आहे. तुम्ही जेव्हा ह्यातून मोकळ्या होणार आहात, तेव्हा तुम्ही सगळ्या अचीव्ह होणार आहात. आपण म्हणतो, की मलाच परमेश्वराने किती कष्ट दिलेत, मला काही करता येत नाही. तर बघा एक लेडी असते, तिला 2 मुलं असतात. मार्केटमध्ये जाताना एक मुलगा असतो तिचा 10 वर्षाचा आणि एक मुलगा असतो 5 वर्षाचा. आणि तिच्याकडे मार्केटमध्ये बाजार केल्यानंतर पिशव्या जड होतात. तर एक तिच्याकडे जवळ-जवळ 7 ते 8 किलोची वजनाची पिशवी आहे आणि एक 3-4 किलो म्हणजे एक 2-3 किलोची वजनाची पिशवी आहे. तर मला चॅट बॉक्समध्ये येऊ दे, मोठ्या मुलाला कोणत्या वजनाची देईल आणि छोट्या मुलाला कोणत्या वजनाची देईल. चॅट बॉक्समध्ये येऊ दे. 2 मुलं आहेत. दोन्ही मुलांना म्हणजे ती छोट्या मुलाला कमी वजनाची देणार आहे की नाही? म्हणजे 2 किंवा 3 किलोची आहे ती पिशवी देणार आहे. आणि मोठा मुलगा आहे त्याला काय देणार आहे? जरा हेवी आहे ती देणार आहे. राइट. शांती मॅम रिप्लाय दिल्याबद्दल. याचाच अर्थ काय आपण नेहमी म्हणतो काय की मला परमेश्वराने किती कष्ट दिलेत. तर परमेश्वर हा आपल्याला आपल्या बाळाप्रमाणे सांभाळतोय. त्याने तुम्हाला कष्ट नाही दिलेत. त्याही पेक्षा तो जे कष्ट दिलेत ना त्याच्याही पुढे जाऊन डबल तुम्हाला त्या गोष्टीचा आनंद देणार असतो. म्हणजे आपण आपल्या मुलांना मोठ्या मुलाला जरी दिली पिशवी जड, तरी घरी आल्यानंतर खाऊ देतो, प्रेम करतो, लाड करतो की नाही? की "तू आज माझं इतकं वजन उचललंस." डोक्यावरून हात फिरवतो. त्या गोष्टीचा लगेचच आनंद देणार आहे. अ, इतका जबरदस्त आपला प्लॅटफॉर्म आहे आणि स्वतःविषयी सांगेन, की मी स्वतः इथे फक्त प्रॉडक्ट यूज करायला आलेले सॅनिटरी नॅपकिन्स. पण सॅनिटरी नॅपकिन यूज करता-करता 2 वर्षात मी जवळ-जवळ 4 लाख इतका इन्कम घेतलेला आहे. अ, माझं शिक्षण बी-ए झालंय मुंबई युनिव्हर्सिटीमधून. त्यानंतर माझं टाइप रायटिंगमध्ये मी सिंधुदुर्गात फर्स्ट आलेली आहे. कराटे चॅम्पियन आहे. त्याचबरोबर ब्युटिशियनचा 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला आहे माझा. हे झाल्यानंतर लग्न झाल्यावर मी हाउसवाईफ म्हणून घरात होते. कुठेतरी मन सतत म्हणायचं, की "अगं काय करतेस?" पण मला कुठेही म्हणजे स्वतःला प्रोग्रेस करायला, स्वतःला साध्य करायला मिळत नव्हतं. कारण एक गावच्या ठिकाणी होते. पण आता माझ्या स्वप्नांना पंख मिळालेले आहेत कारण माझ्यासोबत वी आर मोर आहे. तर सो मच लीडर्स की तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली आणि आता मी ज्या माझ्या लाडक्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत, ज्या कोल्हापूरमधून आहेत, त्यांची टीम मुंबई, कोकण, बेळगाव, कोल्हापूर अशा ठिकाणी काम करत आहे. ज्यांचा आवाजच इतका गोड आहे. त्यामुळे प्रत्येक कोणत्याही गोष्टीचं आम्हाला गोड सोल्युशन मिळतं. अशा माझ्या लाडक्या शर्मिला मॅम यांना मी इथे इन्व्हाईट करते. शर्मिला मॅम आणि स्वागत आहे तुमचं इथे. थँक यू. थँक यू दीपिका मॅम. आधी तर तुम्ही माझं इतकं छान आणि गोड वेलकम केलं त्याबद्दल खूप आभारी आहे आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे कौतुक वाटतं, की तुम्ही कमी वेळामध्ये जे इथे इन्कम घेतले किंवा आता बघा तुम्हाला इतक्या छान-छान कमेंट्स किंवा ह्या जे आपले इमोजीस आहेत हे मिळतात हे कशामुळे? तर तुमची मीटिंग आजची जबरदस्त अशी झालेली आहे आणि वेगळं असं काही न करणारं असं काही मला वाटते आज जे मेंबर आहेत त्यांना सगळी फाईल
कशी एक्सप्लेन करायची, मार्केटमध्ये जाऊन कसं हे सगळं आपण लोकांसमोर मांडायचं हे अगदी तुम्ही इत्थंभूत इतकी छान माहिती दिली की मला वाटत नाही की आज कुठल्याही प्रकारचं त्यांना काहीही शंका किंवा डाऊट नसणारच आहे 100%. सो थँक्यू सो मच. असं छान छान नवीन नवीन विषयांच्या तुम्ही मीटिंग घेत जा आणि आपल्या इथे येणाऱ्या लोकांना असं छान एज्युकेट करा. थँक्यू सो मच. नमस्कार, मी थँक्यू. शर्मिला बुक्के आणि आत्ताच तुम्हाला माझी ओळख करून दिलेली आहे. मी बोलू ना पुढे? दीपिका येस मॅम मॅम, तुम्ही येस येस हा. येस येस. तर आजच्या मीटिंगचे 2 आपले भाग आहेत. पहिला तर होता की कंपनी प्रोफाईल की जे आता आपल्याला छान असं एक्सप्लेन केलेलं आहे दीपिका मॅमनी. आणि आता पुढचा जो आपला सेशन आहे तर तो आहे वेलकम करायचं आहे आपण आपल्या नवीन मेंबर्सना. तर मी इथे आपले जे अलीकडे म्हणजे येत्या किंवा मागच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये जॉईन झालेले कोणी मेंबर्स इथे जे असतील तर त्यांनी प्लीज हँड रेज करायचं आहे आणि इथे आपण त्यांना बोलण्यासाठी मी इन्व्हाइट करणार आहे. सो कोण कोण इथे नवीन आहे त्यांनी हँड रेज करा. आणि सर्वांनी कॅमेरे ऑन करा, कारण मी हे करणार आहे, आपलं रेकॉर्डिंग करणार आहे. मग रेकॉर्डिंग दिसून जातील. चला पटापट हँड रेज करायचे आहे आणि इथे मी तुम्हाला वेलकम करेन आणि त्याच्यानंतर तुम्ही 1-2 एखाद्या मिनिटात तुमचं जे काही नाव आणि तुम्ही इथे कसे आला, तुम्ही कोणाच्या टीम मध्ये आहे एवढं तुम्ही आम्हाला इथे सांगायचंय. आणि घाबरण्याचं काही कारण नाहीये. म्हणजे सगळ्यांना वाटत असेल कोणाला की मी इथे कसे बोलू, काय बोलू, तर आपण महिला आहोत, आपल्याला बोलायला काही कुठे कमी पडता नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्त अगदी मनात कोणताही संकोच न ठेवता स्वतःचं नाव आणि लोकेशन जरी सांगितलं तरी चालतंय. त्या निमित्ताने आपली ओळख होऊन जाईल. तर कोणाला बोलायचं असेल किंवा आजच्या मीटिंग बद्दल किंवा इतर काही शेअर करायचं असेल तर तुम्ही हँड रेज करू शकता. नक्की करा हँड रेज. बघा पहिल्यांदाच आम्ही मीटिंग सुरू व्हायच्या आधीच सांगितलं होतं की आपल्या न्यू मेंबर्सना इथे नक्की तुम्ही ही लिंक द्या आणि त्यांना इथपर्यंत आणा आणि पुढची माहिती तर इथे त्यांना मिळणारच होती. सो बघू किती जणांनी हे काम केलेलं आहे. संगीता मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय, तुम्ही बोलू शकता. नमस्कार, शुभ दुपार सर्वांना. मी पण नवीनच आहे, 6-7 महिने झाले लागून. तरी पण थोडं भीती वाटते बोलायला, मन धगधग होते. माझं नाव चंद्रकांत दामोडे, मी राहते माणगाव रायगडमध्ये. माझी 5 नंबर बहीण आहे, तिने मला जॉईन घेतलं ह्या आपल्या बीआरमो कंपनीमध्ये. आणि बीआरमो कंपनीमध्ये येऊनच मला खूप छान वाटते आणि खूप हॅप्पी पण आहे. आणि थोडं चाललंय माझं काम, मी करू शकते, नक्कीच करेन. तिचा खूप थोडा सपोर्ट आहे. ती कधी पण मला बोलते, "तू जॉब केलेला आहे." इंद्रप्रस्थमध्ये मी जॉब केलेला लग्नाच्या अगोदर 8-9 तास तिकडे राहायची, तर मला ₹1500 सॅलरी होती. ते थोडं-थोडं आपलं सॅलरी कशी वाढत जाते, जुनं असतं तेव्हा. तर पण ह्या वीआरमध्ये येऊन मला समजलं, आपण 10 मिनिटं तरी किंवा 1 तास तरी आपण ह्या वीआरमोसाठी आपण दिलं, तरी पण आपल्याला त्याच्यामध्ये खूप फायदा आहे करून. आणि विकास सरांनी त्या दिवशी विरारला सांगितलं, मीटिंग होती तेव्हा, तेव्हा आपण 8-9 तास तेवढं आपण जॉब तेव्हा आपल्याला सॅलरी भेटत नाही. 5,000 पण नाही भेटत आणि 7,000 पण भेटत नाही. तेवढं आपल्या वीआरमोमध्ये भेटतं. पण नक्कीच मी ह्या वीआरमोमध्ये खरंच काम करेल. थँक यू सो मच मॅडम, मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. दीपिका मॅडम, तुम्हाला भेटलेली पहिल्यांदा खूप भारी वाटलं. थँक यू. थँक्यू मॅम. थँक्यू. नेक्स्ट रोहिणी, आय थिंक ज्योती मॅम आहेत, त्यांना हे अनम्यूट करा मॅम. संगीता मॅम, ऑल द बेस्ट. छान काम करा आणि तुम्हाला सगळ्या तुमच्या लीडर ज्या आहेत त्या तुम्हाला सपोर्ट करणार आहेत आणि छान छान इथून तुम्ही पे आउट घ्या. ज्योती मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय. ओके. नमस्कार मॅम. नमस्कार. हॅलो, नमस्कार. हा बोला. हा मॅम, माझे जे भाऊ आहे ना मॅम, कल्याणला राहतात, बालूसिंग परदेशी. त्यांनी मला जॉईनिंग केलेलं आहे मॅम. ओके.
अच्छा. मी आता 1च महिना झालाय मॅडम, म्हणजे भाऊबीजला गिफ्ट म्हणून त्यांनी माझं पेमेंट पे करून मला जॉइनिंगला केलं होतं मॅडम. आणि मी खूप स्वतःला चांगलं समजते, की मला माझ्या भावाने या प्लॅटफॉर्मवर येऊन आणून सोडलेलं आहे असं. मी स्वतःला असं म्हणजे काम करता येणार का नाही येणार, असं म्हणून मी स्वतःला खूप भीतीने बाळगत होती. पण माझा भाऊ मला खूप सपोर्ट करतात आणि सांगतात, की तू हे करू शकते बुवा असं म्हणून. तर मला तरी पण एक्सपिरियन्स येतोय मॅडम. मीटिंग अटेंड करून मी दुपारची पण मीटिंग अटेंड करते आणि रात्रीची पण मीटिंग अटेंड करते मॅम. तर मला खूप चांगलं वाटतंय प्लॅटफॉर्मवरून येऊन सनी आणि तुमच्या सगळे मीटिंग वगैरे अटेंड करून मला एक कॉन्फिडन्स येतोय मॅम, की मी करू शकते बा असं म्हणून. तर थँक यू प्लॅटफॉर्म मला बोलायची संधी दिली, त्यामुळे आपले खूप खूप धन्यवाद. आणि मी फर्स्ट थँक्यू टाइम बोलली ज्योती मॅम. बोला ओके बोला. मॅम. मी फर्स्ट वेळेस बोलली मॅम आपल्या प्लॅटफॉर्मवरती. आता तुम्ही इथून पुढे आणि याच्यापेक्षाही जास्त कॉन्फिडन्सनी बोलणार आहात. आम्ही तुमच्यासारख्या कधीतरी नवीन होतो तेव्हा आम्हालाही असं भीती वाटायची की एवढ्या महिलांसमोर किंवा एवढ्या लोकांसमोर आपण कसं बोलायचं. पण वी आर मोर मध्ये आल्यावर आपल्याला सगळ्या गोष्टी कधी आपण शिकून जातो हे आपल्यालाच समजत नाही. आणि तसं एक दिवस तुम्ही सुद्धा खूप छान काम करून इथून नक्कीच तुमचं सुद्धा नाव होणार आहे. धन्यवाद मॅम. येस, थँक यू सो थँक्यू मच. बोलल्याबद्दल. थँक्यू मॅम. नेक्स्ट कोणी आहे बघा, हँड रेस केलाय. दीपाली मॅम. आहे, त्यांना अनम्यूट केलेलं आहे. येस, दीपाली मॅम. दीपाली येस. दीपाली मॅम, तुम्ही बोलू शकताय कॅमेरा ऑन करून. बोला दीपाली मॅम. माईक अनम्यूट करा मॅम. हो झालं आता. बोला मॅम. माझं नाव दीपाली कावडे आहे. मी अंधेरी वेस्ट इथून आहे. मला मानसी कांबळे मॅमच्या त्यांच्या अंडर जॉईन करून घेतलंय. मला 3 महिने झालेत. अजून सुरुवात नाही केली, पण लवकरच सुरुवात करेन. आणि मला इथे तुम्ही जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल थँक्यू. मी आता जास्त नाही बोलू शकणार, कारण मला तर मुलीला आणायचं टायमिंग पण झालं स्कूलमधून, त्यामुळे. आणि मी आधी खूप ठिकाणी काम केलं ऑफिसमध्ये वगैरे, पण मोरचा जो प्लॅटफॉर्म आहे खूप छान आहे. आणि सध्या तरी मी लॉकडाऊन पासून मी घरीच आहे, गृहिणी म्हणून. तर त्यानंतर म्हटलं चला काहीतरी कुठेतरी करायचं मिळते, कारण मुलीला सोडून जॉबला नाही जाऊ शकत. म्हणून म्हटलं हे आपण चालू करूया. आणि नक्कीच मी याच्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. आणि थँक्यू तुमच्या मार्गदर्शनाबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू दीपाली मॅम. बघा, तुम्ही आता जॉब करत नाहीये, पण जॉबमध्ये एक ठराविकच इन्कम तुम्ही घेत होता, पण वी आर मोर मध्ये तुम्ही अनलिमिटेड इन्कम, अगदी 500 पासून अगदी 50,000 इतकं तुम्ही वीकली सुद्धा इथून पे आउट घेऊ शकता. इथले कॉन्सेप्ट समजून घ्या, नीट एज्युकेशन घ्या आणि कामामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. केलं नाही केलं असं नको. सुरुवात आहे, सुरुवातीपासूनच काम चांगलं करा. नक्कीच तुमच्या फ्युचरमध्ये तुम्ही छान याच्यातून एक नाव तुमचं सुद्धा करणार आहात. ओके, नक्की नक्की मॅम. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. नेक्स्ट नाही आहेत कोणी. मॅम, एक रोहिणी सुतार मॅमनी पण केला होता आता हँड रेज. नाही आहेत. पाहिलं मी, तर नाही आहे आता कोणी. आणि कोणाला काही बोलायचंय का, किंवा वी आर काही मोर शेअर बद्दल किंवा करायचंय आजच्या का? मीटिंग बद्दल काही एक्सप्लेन करायचं असेल तरी तुम्ही बोलू शकता. किंवा कोणाला कळत नाही की कामाची सुरुवात कुठून करावी, कशी करावी, त्याविषयी काही विचारायचं असेल तरी तुम्ही इथे आपण बोलू शकता. आणि आजची दीपिका मीटिंग मॅम. तुम्हाला कशी वाटली याचं तुम्ही जरा म्हणजे ग्रुपवर 1-2 लाईन शेअर करा की आजची मीटिंग तुम्हाला किंवा कंपनी प्रोफाईल कसं वाटलं. म्हणजे प्रत्येक जो लीडर्स असेल त्याला एक कौतुकाची थाप मिळाली की आणि छान वाटतं आणि पुढच्या मीटिंग मध्ये जोरदार
तयारीने ते उतरतात आणि प्रत्येक लीडर्सला जर दरवेळी तुम्हाला मीटिंग कशी वाटतात ते 2 शब्द त्यावर सांगत जा. कोणाला काही बोलायचं असेल तर हँड रेज करा. अजूनही आपल्याकडे एक 5 मिनिटं आहेत. दीपिका मॅम तुम्ही दिसतंय ना? येस दिसतंय मॅम. अवतारात आहे. ठीक आहे. नाही खरंच ऐकते मी मगासपासून. दीपिका मॅमनी खूप छान म्हणजे आपलं प्रोफाईल खूप छान एक्सप्लेन केलं. खूप भारी वाटलं ऐकून मला. आणि आपल्या म्हणजे सगळेच जण आता जसं मगाशी मॅम बोलल्या, की नवीन होतं तेव्हा नव्हतं बोलता येत. तर खरोखर अडखळायचो, हे करायचो. तर मला आठवलं आपण सगळे जेव्हा नवीन-नवीन सुरुवात केलेली मानसी मॅमने आपल्याला सांगितलं, की थोडं पुढे या, मीटिंग घ्या. तेव्हा आपण सगळे घाबरत होतो. तर हो, तुम्ही इतकं छान एक्सप्लेन केलं ते बघून मला भारी वाटलं. खरंच आता इथे जे नवीन लोकं आहेत त्यांना हेच सांगते मी, की आम्ही पण तुमच्यातलेच एक होतो. बोलताना भीती वाटायची. म्हणजे सांगितलं ना, की तुझा मीटिंगचा टर्न आहे, तर आधी भीती वाटायची. पण आता हां बाबा, माझा टर्न आहे, मी घेणार. तर तसेच तुम्ही सुद्धा सगळे तयार होऊ शकता आणि प्रत्येकाला सपोर्ट करायला सगळेच वरचे लीडर्स आहेत ना, ते सगळे रेडी आहेत. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि खरंच आपल्या विनर्स टीममध्ये तुम्ही आहात ना, म्हणजे आमचा स्वतःचा अनुभव आहे, की आम्ही स्वतःला खूप लकी समजतो. तुम्ही सुद्धा तेच बोलणार आहात थोड्या दिवसांनी. काम करा, इथून इन्कम खूप छान मिळतं आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. जेवढे नवीन लोकं आहेत ना, ते सगळ्यांना ऑल द बेस्ट. कारण तुम्ही आता इथे आलात, आता लखपती झाल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाहीये तिथून लीडर्स तुमचे. थँक यू. अगदी बरोबर बोललात मॅम. खूप छान विचार मांडले तुम्ही. छान वाटलं. थँक थँक यू. यू. येस, थँक यू विभूती मॅम. अगदी बरोबर म्हणाल्या मॅम, की आपली टीम विनर्स एवढी जबरदस्त आहे ना, म्हणजे मी बाहेरच्या इतर लीडर्सच्या पण म्हणजे आहे फ्रँचायझीमध्ये किंवा इतर जाऊन इतके प्रॉब्लेम्स चालू आहेत ना, पण आपल्या टीम विनर्समध्ये इतकं जबरदस्त आणि छान काम चालू असतं आणि बऱ्यापैकी वेल एज्युकेटेड मेंबर्सच जॉइन होत आहेत. म्हणजे अगदी जरी ज्यांना काही येत नाही म्हणजे आता आमच्याकडे बेळगाव टीममध्ये त्यांना फक्त मोबाईलचं हिरवं आणि लाल बटन हे 2च माहिती. पण तरी पण त्या खूप म्हणजे शिस्तप्रिय अशा काम चालू आहेत त्यांचं. मानसी मॅमने जे रूल्स आखून दिले ते प्रत्येक रूल्स आपण फॉलो करतो आणि तेच पुढच्या मेंबर्सना आपण फॉलो करायला सांगतो. म्हणूनच एवढी सुंदर आपली छान टीम होते आणि आय थिंक विकास सरांची पण टीम ही टीम विनर्स आपण लाडके मेंबर्स आहोत असं म्हणायला काही हरकत नाहीये. मृणाली मॅमना अनम्यूट करताय मॅम. येस मॅम, थँक्यू व्हेरी मच. आणि मी ट्रेनमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ पण ऑन नाही करू शकत, आजूबाजूला आवाज पण आहे, पण राहत नाहीये म्हणून माझ्या डायमंडचं सगळ्यांचं कौतुक करावं असं वाटतंय. कारण एवढं सुंदर दीपिका मॅमनी फाईल एक्सप्लेन केली आहे ना, खरंच एकदम एक्सलंट फाईल एक्सप्लेन केली आहे. आणि बाकीचे लीडर्स पण आपल्या शर्मिला मॅम आहेत, ज्योत्स्ना मॅम आहेत आणि इतर सगळेजण मस्त एकदम म्हणजे आपलं आपलं काम एवढं छान चोख अगदी करतायत. तर त्यासाठी खरंच तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे. आणि असंच बाकीचे सुद्धा आता जे नवीन लोक आहेत थोडस मला वाटतं बोलायला घाबरत असतील किंवा बरोबर आहे ना, जेव्हा आम्ही नवीन होतो तेव्हा सुद्धा असंच होत होतं की पटकन नव्हतं होत बोलायला, पण हळूहळू होऊन जाणार आहे. आणि काही घाबरू नका, तुम्ही सगळेजण एका फॅमिलीमध्ये आलेले आहात. त्याच्यामुळे आपल्या इथे बिझनेस म्हणून आपण नाही करत आहे, तर आपण सगळे एका फॅमिलीतले मेंबर आहोत. त्यामुळे एकमेकाला आपण एकमेक समजून घेणार आहोत इथे. त्यामुळे कोणी घाबरू नका. छान कंपनीची सिस्टम समजून घ्या. सगळे लीडर्स तुमचे तुम्हाला सपोर्ट करणार आणि तुम्ही नक्की पुढे जाणार. तर थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना आणि लव्ह यू ऑल. बाय. थँक यू मृणालिनी मॅम. थँक यू सो मच. आपल्या या डायसिंग लीडर आहेत प्लॅटिनम डिरेक्टर मृणाली मॅम, इतक्या जबरदस्त आहे आणि त्यांची दगदग बघून असं वाटतं की अरे या एज मध्ये म्हणजे आता 55 प्लस एज आहे त्यांचं, आय थिंक 58 आहे, पण ते त्या एज मध्ये पण एवढ्या फुल फ्लेजने काम करतात. कुठेही हे नाही की हे नाही की मला आता जमणार नाहीये की बाबा मला आता दम लागलाय, माझी घरातली काम आहे, दिवाळीची गडबड आहे, काही नाही. मॅम गावी आलेल्या होत्या दसऱ्याला, तेव्हा पण पाहिलं मी
त्यांचं काम खूप छान चालू होतं. मग आपल्या ह्या अशा लीडर आहेत सोनाली मॅम, ज्योत्स्ना मॅम, यांना बघूनच आम्ही पुढे जातोय. आणि तुम्ही लीडर्सना फॉलो करा, लीडर्सना कॉपी करा. तुमचं अचिव्हमेंट तुम्हाला 101% मिळणार आहे. त्यामुळे लीडर्स जे सांगतायत ते वेळोवेळी फॉलो करा. हो ना मॅम? अगदी बरोबर बोलला. खूप छान. आजची मीटिंग एकदम जबरदस्त झालेली आहे आणि आमचा डायमंड आहे जो कोकण स्थित आहे, दीपिका पावसकर यांनी आज एक फाईल एक्सप्लेन केलेली आहे. जी फाईल आज पहिल्यांदाच आम्ही ती अपडेट झाल्यानंतर दीपिका मॅमनी ती एक्सप्लेन केलेली आहे. तर म्हणजे अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सांगायच्या आहेत, पण त्यांनी इतकं धाडस दाखवून आज हे PDF त्यांनी एक्सप्लेन करण्यासाठी त्यांनी हो म्हटलं, यातच खूप मोठं आलेलं आहे आणि इतकं सुंदर त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे मी स्वतः त्यांना हे शिकवायला पाहिजे, पण हे मी त्यांना काहीही शिकवलेलं नाहीये. त्या स्वतःच्या मनाने इतकी PDF न शिकवता, न सांगता सुद्धा इतकी छान एक्सप्लेन केली. त्यामुळे दीपिका मॅम, हॅट्स ऑफ आणि तुम्हाला खूप थँक यू म्हणेन मी. अशाच पद्धतीनं प्रत्येक लीडरनं काम करा आणि पुढे व्हा. अजिबात तुम्ही असं म्हणू नका की मी कॅमेरा समोर कशी बोलू, किंवा आता समोर एखादी तुम्हाला शो केलेली आहे एखादी गोष्ट आणि मी आता ह्याच्यावर कशी बोलू. तर ह्यासाठी तुम्ही अडखळू नका. तुम्हाला जे येतंय ते तुम्ही बोला. जसं आज दीपिका मॅमना जे जे कळलंय, जे जे माहित आहे ते त्यांनी त्या PDFच्या मार्फत तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे. फक्त अवॉर्ड रिवॉर्डची ती जी काय म्हणते ती फाईल मधला तो जो भाग होता तो जुन्या आपल्या अवॉर्डचा होता. त्यामुळे तो थोडासा तुम्हाला नंतर कळवण्यात येईल, सांगण्यात येईल. पण अदरवाईज संपूर्ण PDF त्यांनी इतकी सुंदर एक्सप्लेन केलेली आहे. तर अशा पद्धतीनं प्रत्येकाला हे काम करायचं आहे. तर दीपिका मॅम तुम्हाला हे मिळणार आहे. तुमच्या अकाउंटला जातील आता थोड्याच वेळात. तर आजची जी मीटिंग होती वेलकम मीटिंग होती मॅम आणि 2 मिनिटं. मॅम 2 मिनिटं. ऍक्च्युली येस. मी मॅमना म्हणालेली की मॅम तुम्ही असणार आहेत का, पण अनफॉर्च्युनेटली अगदी टीम म्हणजे लास्ट मोमेंटला मला कळलं की ज्योत्स्ना मॅम नाही आहेत अवेलेबल, कामानिमित्त बाहेर आहेत. शर्मिला मॅम आहेत. म्हटलं ठीक आहे चालेल. पण तर त्या आल्या आहेत तर मला त्यांच्याविषयी 2 शब्द बोलायला नक्कीच आवडेल की ज्योत्स्ना नार्वेकर मॅम या प्लॅटिनम डिरेक्टर आहेत आणि त्यांची टीम ही ऑल ओव्हर म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर पण आहे. म्हणजे मुंबई, कोकण, बेळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी आहे. 4000 प्लस मेंबर आहे. आपण विचार करतो 4 मेंबर कसे येणार आणि मॅमचे 4000 प्लस इतके मेंबर आहे. तर आपल्या ज्योत्स्ना नार्वेकर मॅमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्या कोणत्याही कधीही कंपनीचं काही काम असलं तरी त्या पुढे असतात. टीम विनर्स मधून त्या कायम पुढाकार घेत असतात. मानसी मॅमनी जर मुंबईला मीटिंग ठेवल्या तरी त्या तिकडे जात असतात. म्हणजे कोणतंही कारण देत नाही आणि मॅमनाच आम्ही फॉलो करतोय की तुम्ही कारण देऊ नका, नक्कीच तुम्ही पुढे जाणार आहात. तर वेलकम ज्योत्स्ना मॅम. मला 2 मिनिटं तुमचं म्हटलं कॉलिंग करायचं होतं. थँक्यू. तुम्ही पुढे